नमस्कार. आपण बाहेर भेटू. बाहेर तुमची मुलाखत घेतो. समीदा बाहेर भेटू. नक्की पाहिली ती. चला. करून ठेवले कोणब्या भाकरी बिकरी नाही त्या करायला घेतले. जय शिवराय मित्रांनो. आणि आई माऊलीचा उदो आपण परत भेटलो एक नवीन लॉग मध्ये. तुमचं स्वागत आहे. आता आम्ही इकडे आले आपले लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या रॅलीला. आज बालेमामा यांनी कार रॅली आयोजित केलेली आणि आम्ही इथपर्यंत आलोय. आता ती तुम्हाला सांगतो. मी पण थोडासा लहान आहे. हे भाऊ थोडे मोठे आहेत. ते सांगतात रॅलीचं मेन कारण काय आहे. साहेबांबद्दल सांगणं म्हणजे कमीच आहे. कारण त्यांनी येथील परिसरातील किंवा रायगड जिल्ह्यातील किंवा आमच्या ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्रांसाठी भरपूर काहीतरी केलेलं आहे. आणि त्यांच्या नावाने या ठिकाणी जो विमानतळ होणार आहे आणि आमच्या भिवंडी तालुक्यातील बरेचसे असे बालेमामाच्या सहकार्याने आणि त्यांचे समर्थक या ठिकाणी. मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता आई आणि बाबा पण आहे. आणि इकडे बघा आपला आगरी कोळी दादूस फुल एकदम जल्लोषात आले. चला नाचायला तिकडे. विजय असो भूमिपुत्रांचा. मित्रांनो इकडे बघा आपले पोलीस कर्मचारी यांनी चांगला आपल्याला म्हणजे एकदम मदत केलेली आहे इकडे. आणि इकडे येणाऱ्या गाड्या पार्क करून देतात. लोकनेते दिबा पाटील सांस्कृतिक भवन मंगल कार्यालय पाहायला मिळालं. आणि इकडे बालेमामाची रॉयल एंट्री झालेली आहे. तर मित्रांनो इकडं कसा बघा फुलांचा कसा वर्षाव होतोय. दिबा पाटलांचा आई माऊलीचा माझ्या एकवीर आईचा. प्रत्येक जण आपापल्या आणि खरं तर माझ्यात व्यस्त आहे ते बाजूला काढूया. मगाशी सुरुवातीला उल्लेख केला 1984चं जमीन आंदोलन हे फक्त एकच दिबा पाटील साहेब आणि एवढंच फक्त लक्षात आहे. परंतु तसं नाही. कारवार निपाणी बेळगाव मराठी भाषिक प्रांत महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. ते महाराष्ट्रामध्ये कसे आणावेत याच्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव अरे कोण म्हणतो देणार नाही. अरे कोण म्हणतो देणार नाही. दिबा पाटील साहेब अमर रहो. थँक्यू. धन्यवाद. आदरणीय नमस्कार. कसे आहेत. समोरची घेऊ काही पदाधिकारी खाली बसून उतरून गेली. ते अशासाठी की जवळजवळ काही पदाधिकारी सन्माननीय मंत्री महोदयांसोबत आले. तर सर्वांना विनंती आहे फक्त मुख्य पदाधिकारी. नमस्कार. आपण बाहेर भेटू. बाहेर तुमची मुलाखत घेतो. समीदा बाहेर भेटू. नक्की पाहिली ती. चला. इकडे आलतो बँडवाले जोर घेतले.
कनालला आहेत हॉलमध्ये. मित्रांनो तिकडनं जाऊन आलो. आता तुम्हाला दाखवतो जावाची सोय कशी गेले. अरे बाबा ही रॅली पण आहे ना हल्दींसारखी करून ठेवले. कोणब्या भाकरी बिकरी नाही त्या करायला घेतले. बेकार लोका बिलागले जावाला जाम बुकलेल ना रॅलीच्या लांबाल ती. तुम्हाला दाखवतो काय काय सोय केले. ही रॅली आहे का हल्दी आणि काही कळलं नाही. तुम्हाला दाखवतो चला. मित्रांनो इकडं बघा आमची रॅली म्हणजे एकदम हल्दींसारखी आहे. नुसत्या कोणब्या भाकरी जाऊला फ्राय सगळं सगळं. मला कल्पना आहे आपण सगळे खूप जमलेला आहात. सकाळी 8 वाजता ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं असे राजमाता जिजाऊ, ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि त्याचबरोबर आपल्या कसणाऱ्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, मूलमजुरांना जमिनीचं मालक केलं. कसे त्याची जमीन हा कायदा आणायला भाग पडला. आपल्या रायगड जिल्ह्याचे सुपुत्र नारायण नागू पाटील यांना अभिवादन करून त्याचबरोबर आपल्या सोबत आहे. तर मगाशी मी सांगत होतो की आपले नेते देशव्यापी का आहेत, कसे आहेत, त्यांना कृपया रस्ता करून द्यावा अशी माझी विनंती आहे. मार्ग उपलब्ध करून द्यावा त्यांना यायचं. सर्व पत्रकार बांधव, फोटोग्राफर बांधव तिथे पॅसेजमध्ये जी मंडळी उभी आहेत त्यांनी एकतर खाली बसून घ्यावं किंवा थोडा मागचा कार्यक्रम दिसेल याचं कृपया त्यांनी भान राखावं अशी मी त्यांना विनंती करतो. कृपया पत्रकार बांधवांना विनंती आहे. मित्रांनो प्लीज 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 कृपा करा. जय थोडं कार्यक्रमाच्या मागे आलेलं थोडं कार्यक्रम पाहता यावा. मला एक देऊ शकतो. एक दिवसात नाही एक दिवस नक्की स्वर्गीय गोपाळी साहेबांचं नाव लागेल आणि तो पण आम्ही गप्प बसणार नाही. काहीही झालं तरी चालेल. तो नेपाळ होते नाही तर श्रीलंका होते ते व्हायचं होतं. पण या आंदोलनाची केस होणार नाही. आपण परमिशन घेतलंय कायद्याचं सुद्धा पालन करतोय. आम्ही कायद्याचा सन्मान करतो ना आणि कायद्यानेच मागतो. हे कायद्यानेच मागतो. हा आमचा हक्क आहे. भीक नाही मागत. हा आमचा हक्क आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो. मला एका पत्रकाराने उलटा प्रश्न विचारला. एकच मुद्दा सांगतो. मला एका पत्रकाराने उलटा प्रश्न विचारला की तुम्ही जे करताय त्याच्या समर्थनाचं कमीपण येते. तुम्ही जेव्हा बोलतो अरे कमीपण माझ्या समर्थनात येतील का किंवा मी त्यांच्या समर्थनात जाईल का याहीपेक्षा आम्ही सगळे दिवाळी साहेबांचे समर्थन
मित्रांनो आता सगळं भाषण वगैरे संपलेलं आहे. तर आता दादांचा मामांचा सत्कार चालू आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मामा कोणालाच नाराज नाही करत फोटो काढण्यासाठी. एवढे मोठे मनाचे दिलदार माणूस नेते आपले. फोटो ने अख्खे व्हिडिओज काढले डायरेक्ट ब्लॉग मध्ये. चला मामा बाय 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 बाय. मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्लॉग आवडला असेल. आणि सकाळी राष्ट्रीय लोकनेते आपले दिबा पाटील साहेब यांच्या रॅलीला जायचं होता. अख्खी रात झोपणे लागली कारण मला जाता गावा. कारण एक मनात ती भक्तीच भरलेली का दिबा पाटलांचं नाव आपल्या विमानतळाला दिलंच पाहिजे त्याच्यासाठी. आणि मित्रांनो ज्या व्हिडिओ आपल्या या जे टाकलेत त्या भाषणाच्या त्याला मी माईक नाही लावू शकलो तिथं. तर त्याचा व्यवस्थित आवाज नाही आहे. जरी कोणाला ऐकायचं असेल तरी मागच्या व्हिडिओ बघा. आणि हा व्लॉग आपला पूर्ण कॉमेडी असतो. कॉमेडी म्हणजे कॉमेडी का कारण तसा माणूस रिअलमधून व्हिडिओ बघत नाही म्हणून मला थोडीशी कॉमेडी करायला लागतं. रिअलमध्ये आपण वेगळा माणूस आहे. पण तुम्हाला सांगतो ज्या चुका होतात ना तुमच्याकडनं पण माझ्याकडनं पण ते होऊ दे. पण आता मी मित्रांनो पहिले एवढं माहिती नव्हता म्हणून. पण आता मला जी गोष्ट माहिती झाली सगळी म्हणजे टोटल तिथे गेल्यानंतर सुद्धा समजलं ना. आधी पण समजलेलं म्हणून तर गेलतो. पण मित्रांनो तुम्ही पण घरी बसले आपला व्हिडिओ बघत असाल तर आपले दिबा पाटील साहेबांनी आपल्यासाठी काय केले नक्कीच तुम्हाला थोडी यातून जाणीव झाली असेल. आणि माझं एक मत आहे प्रत्येक माणूस कामधंदे इकडे तिकडे करतो चांगली गोष्ट आहे. पण थोडा तरी आपल्या भक्तीसाठी थोडासा वेळ काढा म्हणजे आपला साहेबांसाठी का त्याही आपल्यासाठी एवढं गेले. म्हणजे आपल्या जमिनी पहिले जात होत्या म्हणजे बहुतेक 21,000 एकर. पण तेव्हा त्यांनी आपल्यासाठी ती गोष्ट थांबवली आणि प्रत्येकाला 12.5% जमीन पण दिली ना. 30,000 रुपये एकर मिळून दिली. आणि बहुतेक गोष्टी म्हणजे ते कायदे पण बरंच लागू केले. आणि आपल्यासाठी जेलमधून सुद्धा जाऊन आलेत 11 महिने. तर मित्रांनो तुम्ही हे गोष्ट सांगा ते 5 वेळा आमदार होते 2 वेळा खासदार आणि अनेक पदं होते त्यांच्याकडे शेतकऱ्यांचं सुद्धा. तरी ते एवढे गरीब परिस्थितीत राहायचे कशासाठी आपल्यासाठी. ही गोष्ट प्रत्येकाला समजली पाहिजे ना. तुम्हाला पण यायचं असेल तर आता तुम्हाला आपल्याला भूमिपुत्रासाठी जाणीव झाली असेल तर तुम्ही नक्कीच याल पुढच्या आंदोलनात. आता येत्या 30 तारखेला शेवटला म्हणजे त्याही नाव जाहीर केले असं ऐकायला आले का येत्या 30 तारखेला त्यांचं हे होणार आहे उद्घाटन. त्याच्यासाठी आपल्याकडं कमी वेळ आहे. आता बालेमामा स्वतः बोलले 2 ते 3 दिवसात ते आपल्याला सांगतील का पुढचं आता नियोजन काय करायचं आहे. याच्यामध्ये 2 आंदोलनं होतील. तर मित्रांनो बघा तुम्हाला साथ द्यायची असतील तर नक्कीच द्या कारण कालाची गरज आहे ना. जर त्याही आपल्याला आता आपल्या याला कायला बोलतात याला नावाला नकार देतात. आपल्याला फक्त नाव पाहिजे नाव टिकवायचं आहे त्याच्यासाठी न. जर नावाला नकार देत असतील याच्या पुढे आपल्याला आरक्षणाला नकार का नाही देणार. बहुतेक गोष्टीत म्हणजे आपल्याला पुढच्या पिढीला टिकून ठेवायचं आहे. काही गोष्टी सरकारकडून आपल्याला अजून मागण्या पुढे वाढू शकतात. तर ते साध्या आपल्याला आंदोलनाला नकार देतात तर पुढे आपल्याला उभे करतील का ही पण गोष्ट तुम्ही समजून घ्या ना. आता चला मित्रांनो तुम्हाला समजलं असेल तर बाय बाय.